श्री स्वामी समर्थ। काल जो मी व्हिडिओ बनवला होता तो खूप मोठा झाला होता, त्यामुळे मी ह्यात 2 भाग केले होते। काल तुम्हाला एक हा व्हिडिओ टाकला निम्मा आणि निम्मा आज मी टाकत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी जे बनवलेले टिफिनसाठी मी जे म्हणजे त्यांना जो डबा द्यायचा होता जेवणाचा कामावर जाताना त्यासाठी जे बनवलेले रेसिपीज होत्या त्या, आणि जे मी मंदिरात वगैरे गेले होते त्याचे व्हिडिओ मी बनवलेले होते। त्यामुळे खूपच मोठा व्हिडिओ होता म्हणून मी 2 भागामध्ये टाकलेला आहे। मी कामावरून त्याने आल्यानंतर संध्याकाळी स्वामींचं दर्शन घ्यायला गेले होते। आमच्या इथं जवळच एक स्वामींचं मंदिर आहे। आत्ता अजून बांधकाम वगैरे सुरू आहे, पण खूप छान मंदिर बांधायला सुरुवात अजून केलेली आहे। म्हणजे त्यांनी आतलं थोडंफार काम झालेलं आहे। आणि तिथून स्वामींचं दर्शन घेऊन झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मंगळवार पेठ म्हणून एक आहे, तिथं साईबाबांचं हे मंदिर आहे। आणि तिथं पण साईबाबांची खूप छान मूर्ती होती। म्हणजे आहे, मी तिथं दर्शनासाठी जात असते, तुम्हाला पण मी म्हटलं थोडा व्हिडिओ करूया। आणि आज महालक्ष्मी मंदिरात खूप गर्दी होती, म्हणजे 1 जानेवारी असल्यामुळं गर्दी फार होती। मुखदर्शन पण घेता आलं नाही आणि आत व्हिडिओसुद्धा बनवता आला नाही, त्यामुळं फक्त कळसाचं तुम्हाला दर्शन मिळेल। आणि तिथून आम्ही घरी पुन्हा परत आलो। आणि हे कोथिंबीर वडी, मटकीची उसळ, मसाले भात आणि बटाट्याची आमटी बनवलेली, पण मी बटाट्याच्या आमटीचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, फक्त कोथिंबीर वडी। कोथिंबीरची वडी बनवताना मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, आणि कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी म्हणजे खूप थंड आपली कोथिंबीर असते। आणि कोथिंबीरची वडी बनवताना एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली, कुठलेही मी तेल वगैरे वापरलेलं नाही आहे, अशी साधी सिंपल। म्हणजे आलं, लसूण, मिरची, नमक, हळद, कोथिंबीर आणि बेसनचं पीठ हे सगळं एकत्र पाण्यामध्ये भिजवून चाळणीला लावून उकडून घेतलं, आणि तीच वडी मी डायरेक्ट कट केली आणि आहे अशी खायला घेतली। कारण डब्यासाठी देताना तळून वगैरे सारखं म्हणजे कुठलीही गोष्ट सारखी तळून आणि त्यामुळं सुद्धा आपलं वजन वाढू शकतं, त्यामुळं तळून वगैरे काहीही आता आपण खायचं नाही असं ठरवूनच मी फक्त उकडलेली जशी कोथिंबीरची वडी ते आहे अशी त्यांना मी डब्यात दिली। आणि रोज काय आपण भाजी, चपाती, भात, आमटी देतच असतो, पण आधीमध्ये असं कोथिंबीर वडी किंवा लोणचं, पापड, कोणती तरी वेगळी वडी म्हणा अशी बनवून दिली तर त्यांना पण जेवताना फार छान वाटते। आणि आधीमध्ये असा रेसिपीज आपण करायला पाहिजेत। आणि त्यानंतर कोथिंबीरची वडी झाल्यानंतर मी मटकीची उसळ बनवायला घेतलेली। मटकीची उसळसुद्धा आपल्याला प्रोटीनसाठी, म्हणजे उसळ म्हटलं की सगळं त्यात आलं प्रोटीन आणि हेल्दी, आणि बीपीसाठी खूप चांगले असते, त्यामुळं शरीराला ताकद पण मिळते। आणि फोडणी खूप साध्या पद्धतीनं कमी तेल वापरून आणि कुठलेही मसाले खडे किंवा कोणताच मसाला न वापरता साधी सिंपल मी मटकीची उसळ बनवलेली होती। कोथिंबीरच्या वडीला हे असं फक्त चाळणीला हे तेल लावलेलं मी, फक्त एक थोडंसं जे मी तेल लावले तेवढंच तेल, बाकी अजिबात त्याच्यात तेलाचा वापर मी केलेला नाही आहे। अशी मी वडी थापली आणि चाळण मी हे उकडायला ठेवली। चाळणीवर असं म्हणजे गोळेसुद्धा करून आपण ठेवू शकतो, पण मी अशा पद्धतीने डायरेक्ट थापून म्हणजे छान वडा चौकोनी पडतात म्हणून अशीच पद्धतीनं मी ते बनवते। जर तुम्हाला हवे असेल, समजा वडी उकडल्यानंतर जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडंसं तेल टाकून त्यात तीळ टाकून ती वडी भाजून खाऊ शकता, पण मला कुठल्याही तेलाचा वापर न करता साधा सोप्या पद्धतीनं अशीच करून खायची होती। कारण जास्त तिखट, जास्त मीठ मर्यादेतच खायला मला डॉक्टरनी, BP जास्त हाय असल्यामुळं। आणि मला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला BPवरती भरपूर बोलायचं, म्हणजे तुमच्याबरोबर BP या विषयावरती, BPसाठी काय उपाय करायला पाहिजे, मला डॉक्टरनी काय काय सांगितलं, BP लो झाल्यानंतर आणि BP हाय झाल्यानंतर काय आपण उपाय करायला पाहिजेत किंवा कशी काळजी घ्यायला पाहिजेत, या विषयावर मला तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे। जर तुम्हाला हे रेसिपीज वगैरे आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण साधा सिंपल मसाले भात बनवणार आहे। म्हणजे आधीमध्ये आपण
असा मसाले भात वगैरे जास्त भाज्या वगैरे टाकून करू शकतो. ह्यात मी वाटाणे आणि गाजर, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट एवढंच टाकलेलं. मसाले भात आपल्याला म्हणजे मी जो मसाले भात बनवत आहे तो मी जास्त म्हणजे 2 भाज्या आणि कांदा टोमॅटो जसा टाकला त्या पद्धतीनं घरचेच मसाले बनवून ठेवलेले वगैरे असं मी काही न वापरता एक तयार माझ्याकडं मसाला होता तो मी टाकला आहे आणि तो थोड्याच प्रमाणात टाकलेला होता. 1 चम्मच बघा तुम्ही मी टाकताना. आणि जास्त तेलसुद्धा मी ह्यात वापरलेलं नाही आहे किंवा तूपसुद्धा जास्त प्रमाणात मी वापरलेलं नाही. साध्या पद्धतीने मी हा मसाले भात बनवलेला होता. भातात भाज्या जास्त असतील तर पोट पण हलकं राहतं. मसाला घालताना पण थोडाच वापरला, त्यामुळं भात जास्त कोरडा किंवा तेलकट पण मी बनवलेला नाही. आणि घरचं साधं जेवण खाल्लं की अंगात पण आपल्याला कसं हलकं वाटतं. आणि असा मसाले भात आधीमध्ये आपण केला तरी काही हरकत नाही. आणि डब्यातसुद्धा दिल्यानंतर कसं 1 डबा जरी भात आणि 2 चपाती जरी दिल्या तरी पण चालतं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठीच मी खास बनवलेला होता भात, मटकीची उसळ, कोथिंबीर वडी आणि बटाट्याची आमटी. मसाले भात झाल्यानंतर मी मटकीची उसळ बनवली आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला पुढं टाकलेली आहे. तुम्ही रेसिपी पहा. पण मी तुमच्याशी हेल्थविषयी म्हणजे BP कसा म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही हाताळू शकता, त्याची लक्षणं काय आहेत किंवा BP हाय झाल्यानंतर काय लक्षणं असतात, BP लो झाल्यानंतर काय लक्षणं असतात, ह्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं. पूर्ण डिटेलमध्ये मी तो उद्या व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ तो उद्या पूर्ण पहा. जर तुम्हाला अजून माहिती BP विषयी माहिती काय पाहिजे असेल तर आजच्या व्हिडिओत तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला उद्या पूर्ण व्हिडिओ म्हणजे हाय BPसाठी आपण काय करायला पाहिजे, लो BPसाठी मी काही डॉक्टर नाही पण मला जी डॉक्टरनी माहिती दिली ती माहिती तुमच्याशी मी शेअर करणार आहे. कारण मला स्वतःला हाय BPचा त्रास आहे आणि मी जी गोळी घेतली त्यांनी मला जी गोळी हाय BPसाठी दिली ती खाल्ल्यानंतरसुद्धा मला त्याचा साईड इफेक्ट काय झाला तो पण मला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा आहे. किंवा आपण गोळ्या रोज खात असतो आहे, BPच्या गोळ्या डॉक्टरने दिल्या म्हणून रोजच्या रोज लो BP झाली म्हणून रोजच्या रोज गोळी खायला पाहिजेत, हाय BP झाली म्हणून रोजच्या रोज गोळी खायला पाहिजेत. मला 10 दिवसांचा कोर्स करायला सांगितलेला होता डॉक्टरनी. BP हाय झाले म्हणून 180 120 वरून 180 110 वर आले, परत 100 वर आले. मग ते काय म्हणाले की तुम्ही रेग्युलर 10 दिवस गोळी खावा. परत बाकीचं ते औषध दिलेलं परवाच्या व्हिडिओत मी जसं सांगितलं ECG वगैरे सगळे माझे एक्सरे वगैरे सगळे काढून काय प्रॉब्लेम नाही घरी जावा. मग औषधं गोळ्या दिल्या. 2 दिवस औषध गोळ्या खाल्लीत आणि परत मला दुसऱ्या दिवशी त्या गोळ्या खाल्ल्यानंतर BPच्या इतका त्रास सुरू झाला. माझा डोळा पूर्ण लाल आणि इतका दुखत होता आणि डोकं एक बाजू पूर्ण दुखायला सुरू झाली. पुन्हा मी सकाळी डॉक्टरना कॉल केला की मला असा त्रास व्हायला लागला. मी 2 दिवस BPची गोळी सकाळी खाल्लेली. मग ते म्हणाले की BPची गोळी बंद करा, थोडे दिवस तुम्ही पुन्हा खाऊ नका. मग त्याच्यामुळे तुम्हाला तो साईड इफेक्ट होत असेल आपण गोळी बदलून देऊया. म्हणजे त्याचे पण साईड इफेक्ट असतात हे मला त्यांनी पुन्हा गेल्यानंतर सांगितलं की कुठली गोळी आपल्याला सूट होत असते किंवा एक गोळी आपल्याला सूट होत नसतं. त्यामुळं या विषयावर आपल्याला बोलणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मला जेवढी माहिती मिळाली तेवढी तुम्हाला सांगण्याची मला गरज वाटते म्हणून फक्त त्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि जर आत्ता जो मी व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे दाखवल्या त्या व्हिडिओ आवडला असेल तर पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. नाही आवडला तरी पण तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि आता मटकीची उसळ ही पूर्ण झालेली होती. फक्त कोथिंबीर आणि पाणी टाकून थोडा वेळ ठेवला म्हणजे झाकूनच ठेवली आणि त्यानंतर मी 5 मिनिटांनी गॅस बंद केला. आणि हे मटकीचाच बाऊल होता त्यामुळे त्यातनंच मी पाणी घातलेलं. मटकी होती त्याला चिकटलेली, त्यामुळं तुम्हाला वाटेल की काय चिकटले तर त्या बाऊलमध्ये मटकी होती तीच त्याला चिकटलेली. तशीच मी ते पाणी त्यातनं टाकलेलं
आणि एक 5-10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर मटकी लगेच शिजली आणि मग मी गॅस बंद केला. आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.